विनोदाचे बादशाह, वगनाट्यात वेगळा ठसा उमटवणारी ही काळू बाळूची जोडी। आपल्या कलेच्या माध्यमातून सांगलीतल्या कौलापूरचं नाव ज्यांनी साता समुद्रापार नेलं ते काळू बाळू म्हणजे लहू आणि अंकुश खाडे यांची हिट जोडी। त्यांच्या पश्चात हाच कलेचा वारसा त्यांची 5वी पिढी सांभाळतीये। त्यांची नातवंड निलेश आणि सूरज हे दोघं काळू बाळूची व्यक्तिरेखा साकारतायत। काळू बाळू तमाशाच्या फडाची जबाबदारी स्वतःवर घेत हे दोघंही रसिकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतायत। 2009 साली काळू बाळू फडाला सरकारकडून 8 लाख रुपये अनुदान मिळालं। यंदा मात्र सरकारच्या सांस्कृतिक मंडळानं शासकीय अनुदानाच्या यादीतून काळू बाळूच्या फडाचं नावच गायब केलंय। याउलट पुण्यातील सरास तमाशा मंडळाचा अनुदान यादीत समावेश करण्यात आलाय। बोगस तमाशा मंडळांची नावं यात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करत या साऱ्या प्रकारावर काळू बाळू यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। ह्या वर्षी जी यादी जाहीर झाली ते आता 25 तारखेला त्याचं वितरण सोहळा आहे 6 वाजता रवींद्र नाट्य मंदिरला। त्यात काळू बाळू नाव वगळता सगळ्यांची नाव आहेत। त्यात थोडेफार तमाशे बोगस पण असतील असं मला म्हणायचं। पण एक आहे की काळू बाळूला वंचित का ठेवलं, मागच्या सरकारनं पण बघितलं नाही, हे सरकार पण काळू बाळूकडे बघणार नाहीये का? तंबूचा तमाशा म्हणल्यानंतर काळू बाळूचाच तमाशा आहे आणि आमच्याकडे बघितलं जात नाही। काळू बाळू वारले, आम्हाला तुम्हाला सहकार्य करतो, आम्हाला हे करतो, कुठल्या मंत्र्यांनी हे आम्हाला असं ठेवलं। त्यांच्या पश्चात आम्ही ही संस्था अशी पुढे चालवतोय, तरी सुद्धा शासनानं सुद्धा आम्हाला या पॅकेजमधनं आमचं नावच वगळलेलं आहे। आमचं त्या लिस्टला नाव आलेलं नाही, त्याबद्दल आम्ही फार नाराज आहोत। सरकारच्या या निर्णयामुळे काळू बाळू मंडळ आर्थिक संकटात सापडलंय। काळू बाळू यांच्या कलेचा वारसा जोपासला जावा यासाठी सरकारनं मदत करणं अपेक्षित आहे। काळू बाळू तमाशा फडाला अनुदानाच्या यादीतून वगळण्याचा प्रताप सरकारनं केलाय। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।